Subscribe now and press the bell icon. Never miss an update. माया डोळा निखारे पाखाची औलाद राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा राजा माणूस हा दिलदार। भुसावळ शहरात ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचाऱ्यांतर्फे भारत सरकारच्या निगमीकरण धोरणाचा निषेध म्हणून राष्ट्रीय विरोधी दिवस साजरा करत संतापजनक प्रतिक्रिया उमटवत निदर्शने करण्यात आली। केंद्रीय कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार स्थानिक संयुक्त संघर्ष समितीद्वारे राष्ट्रीय संरक्षण क्षेत्राचे भाजपा केंद्र सरकारच्या कॉर्पोरेशन करण्याच्या तयारीत असलेल्या तकलादू धोरणांपासून बचाव करण्यासाठी आज आयुध निर्माणी भुसावळ येथील कर्मचाऱ्यांकडून ऑर्डनन्स फॅक्टरीच्या गेट बाहेर हातात झेंडे फिरकावून निगमीकरण रद्द करा, सेव्ह डिफेन्स सेव्ह नेशन, संरक्षण बचाव देश बचाव, भारत सरकार होश में आओ अशी फलकबाजी करत सरकार विरोधी घोषणाबाजी नारेबाजी करत भाषणे देऊन सरकारचा संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरती होणारा अन्याय याची स्पष्ट भूमिका मांडत निदर्शने करण्यात आली। गेल्या 1 वर्षापासून ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचाऱ्यांचा सरकार विरोधी हा लढा सुरू असून यापूर्वी देखील मुंडन अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर, अधिकाऱ्यांना केलेला घेराव, परिवारासह रस्त्यावरती उतरून केलेला संघर्ष, अनिश्चित काळासाठी केलेला संप, निवेदन अशा स्वरूपात न्याय हक्कासाठी चळवळ करत ऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचाऱ्यांनी सरकारचा वेळोवेळी विरोध केला। परंतु सरकारने अद्यापर्यंत आपला निर्णय न बदलत कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसल्याने आज दिनांक 3 जुलै रोजी देशव्यापी राष्ट्रीय विरोधी दिवस कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करत निदर्शनासह साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित स्थानिक संयुक्त संघर्ष समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्र लाईव्हशी संवाद साधताना आजचा 3 जुलै हा दिवस प्रोटेस्ट डे असून सरकारसाठी हा अखेरचा वॉर्निंग डे आहे। तरी सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आम्ही 82,000 कर्मचाऱ्यांचा परिवार रस्त्यावरती उतरू, रेल रोको आंदोलन, रस्ता रोको, निदर्शने तीव्र स्वरूपात करू, न्याय हक्कासाठी दिल्लीपर्यंत जाऊ असा इशारा देत सरकारने वेळीच सावध व्हा, नाहीतर हे खासगीकरणाचे धोरण आपल्यालाच महागात पडेल, अगली बार नहीं रहेगी कमल की सरकार अशा संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या। के साथी खड़े उनसे मैं निवेदन करूंगा। हमने 1 महीने का बड़ा हड़ताल का बिगुल बजाया था। हर किसान हर राज्य में हर जिले में अभी तो ये लड़ाई है, आगे थोड़ी लड़ाई है। अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। जमीन के टक्कर में जमीन के टक्कर में कौन बनाता है हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान। अरे कौन बनाता है हिंदुस्तान? भारत का मजदूर किसान। देशभक्त मजदूरों एक हो, एक हो। मुंडन पासून झालेला हा लढा सुरू आहे, आज तो शेवटच्या स्टेप पर्यंत येऊन पोहोचलेला, काय सांगाल? जो मुंडनपासून जो लढा झालेला होता मागच्या वर्षी, त्याच्यामध्ये सरकार 4 पावलं मागे सरलेले असं आम्हाला वाटत होतं आणि सरकारने कमिटी गठीत केलेली होती, हाय लेवल कमिटी। त्या कमिटीला विश्वासात न घेता जे निर्मला सीतारामनने जो निर्णय घेतला की या ऑर्डनन्स फॅक्टरीचं कॉर्पोरेशन आणि एफडीआयमध्ये जी वाढ केली त्याचा आम्ही संपूर्ण तिन्ही फेडरेशन या ठिकाणी तीव्र निषेध करतोय। आणि ही लढाई आतापर्यंत जे संरक्षण मंत्री होते त्यांनी आम्हाला लिखितसुद्धा दिलेलं होतं की कोणत्याही प्रकारचं असं कॉर्पोरेशन होणार नाही। मनोहर पर्रीकर साहेबांनी सुद्धा आम्हाला भरपूर अशी या पद्धतीनं टार्गेट दिलेलं होतं, परंतु आज ते दुर्दैवाने या ठिकाणी नाहीत। याच्या अगोदरची संरक्षण मंत्री यांनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने एक आश्वासन दिलेलं होतं, परंतु ह्या सरकारनं आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे। या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतोय। अगली बार कमल की सरकार नहीं रहेगी। देशभक्त मजदूरों एक हो, एक हो। आवाज दो, आवाज दो। हा परिसर पूर्ण आंदोलनाने एक वेळा भरलेला होता आणि तो सातत्याने सुरू आहे, तरी मागण्या पूर्ण होत नाहीये, काय सांगाल? हा लढा मागच्या वर्षापासूनच सुरू झाला। मागच्या वर्षी फेडरेशनच्या आदेशाप्रमाणे आम्ही 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर असा 1 महिन्याचा अनिश्चितकाल हडताल म्हणून घोषित केलं होतं। त्यावेळेस जो आमच्या ऑर्डनन्स फॅक्टरीचा जो 220 वर्षाचा इतिहास मिटवण्यासाठी या सरकारने या ऑर्डनन्स फॅक्टरीचं खासगीकरण करण्याचा एक षडयंत्र आणलेलं आहे। फक्त आणि फक्त आमच्या सरकारी संपत्त्या, ज्या आमची सरकारी संपत्ती ह्या जवळजवळ 65,000 एकरच्या वरती आमची जमीन आहे ही, आणि मेट्रो सिटीमध्ये जसे नागपूर, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, मद्रास, भुसावळ
ह्या संपत्त्या खाजगीकरण करून भांडवलदारांच्या घशामध्ये टाकायच्या आणि त्यामधून भरपूर मालमत्ता कमवायची असा सरकारचा डाव आहे. आणि यामध्ये जितकेही बेरोजगार होतील याची त्यांना चिंता नाही, यामध्ये कितीतरी संसार उद्ध्वस्त होतील याचीही त्यांना चिंता नाही. याचाच लढा म्हणून आम्ही मागच्या वर्षी या सरकारचा निषेध म्हणून मुंडनही केलं होतं. परंतु परत आता कोविड-19चा जेव्हा मारा भारतावरती आला याच्याबद्दल जेव्हा आमच्या माननीय वित्तमंत्री मागच्या महिन्यामध्ये 16 मेला जेव्हा पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी परत सांगितलं की आम्ही ऑर्डिनन्स ग्रुपचं निगमीकरण करत आहोत. म्हणून आम्ही परत हा लढा सुरू केलेला आहे. परंतु यावेळेस हा लढा संपणारा नाही आहे. त्याचाच हिस्सा म्हणून आज 3 जुलैला संपूर्ण भारत देशामध्ये हा पोर्ट्रेट डे आहे. हा पोर्ट्रेट डे म्हणजे हा वॉर्निंग डे. ही आमची त्यांना वॉर्निंग आहे की तुम्ही जे षडयंत्र तुमच्या मनात आहे हे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही. आणि 2 जुलैच्या वीकमध्ये आमचा अनिश्चितकालचा हडतालची जो तारीख आहे फेडरेशन आम्हाला देणार आहे. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आयुध निर्माणी कर्मचारीचे जे 84,000 कर्मचारी आहे आणि त्यांचा जो परिवार आहे यांनी जर हा निगमीकरणचा जो मुद्दा जर परत नाही घेतला आणि यांनी निगमीकरण परत नाही घेतलं तर हा 84,000 लोकांचा जो परिवार आपल्या संपूर्ण नातेवाईकांसह हा तुम्हाला रस्त्यावरती आंदोलन करताना दिसेल, मुंडन करताना दिसेल. इतकेच नाही तर वेळेला आम्हाला जर रेल्वे रोको करावं लागलं आणि जंतर मंतर दिल्लीला जाऊन आंदोलन करावं लागेल तर यासाठी आम्ही मागे राहणार नाही. आम्ही ह्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून भाजपा सरकारला हे सांगू इच्छितो आणि की आपण केलेला जो हा निर्णय हा तुरंत परत घ्यावा, नाहीतर तुम्हाला हा निर्णय मागत पडेल. धन्यवाद. आज पुन्हा तो लढा आणि पुन्हा ती ताकद जोमाने लागलेली आहे. निश्चितच आज 3 जुलै देशव्यापी विरोध दिवस संपूर्ण भारत देशामध्ये मजदुरांच्या हितामध्ये सरकारचा विरोध, जे सरकारने मजदुराविरोधी नीती अपनवली त्या विरोधामध्ये साजरा केला जात आहे. सेंट्रल ट्रेड युनियन देशातील मजदुरांची जी संस्था आहे, ज्या ट्रेड युनियन्स देशातील ट्रेड युनियन चालतात त्यांचे महासंघ, त्या महासंघांनी पुकारलेल्या आदेशानुसार व इंडिपेंडंट फेडरेशन AIDF, INTW और BPMS या तिन्ही फेडरेशनच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आम्ही विरोध दिवस साजरा करतो. विरोध दिवसचा मुख्य उद्देश हाच आहे की सरकारने जे कर्मचारी विरोधी धोरण अपनवलं आहे त्या धोरणाचा सरकारने परतावा करावा. आयुध निर्माणीचं जे निगमीकरण आहे तो निगमीकरणाचा निर्णय रद्द करावा व सुचारू रूपात देशाचा चौथा स्तंभ वार रिझर्व्ह कोटा म्हणून ऑर्डिनन्स फॅक्टरीचा जे एक्झिस्टिंग जी स्ट्रेंथ होती त्या पद्धतीने ते पुढे कंटिन्यू राहण्यात येईल. याला सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या, चांगला प्रतिसाद मिळून राहिलेला आहे. काय सांगाल? जेव्हापासून ही BJP सरकार सत्तेमध्ये आलेली आहे तर संपूर्ण 6 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल की कामगार विरोधी जी या सरकारने अपनवली होती, या सरकारने वेळोवेळी कामगाराचं शोषण केलेलं होतं. त्या शोषणच्या याच्यात यांनी मागच्या वर्षी जो आमचा निगमीकरणाचा आयुध निर्माणीचा निर्णय यांनी जो ठेवला होता त्याच्या विरोधात आम्ही संप पुकारलेला होता. त्या संपमध्ये आम्ही यशस्वी झालो. त्या संपामुळे आमचं निगमीकरण त्यांनी मागच्या वेळेस केलेलं नव्हतं. परंतु आता संपूर्ण विश्वामध्ये हा जो कोविड-19 कोरोना महामारीचा रोग आलेला आहे, या महामारीमध्ये यांनी काय केलं, या महामारीमध्ये यांनी 20 लाख करोडचा आपले जे वित्तमंत्री आहेत त्यांनी अनाऊन्समेंट करून टाकली. पण कोरोना आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीचं निगमीकरण याचं दूरपर्यंत काही एक संबंध नाही. त्या 20 लाख करोडमध्ये कोणाला 20 रुपये जर भेटलेले नाही आहे. परंतु हे सरकार कोविड-19 जे महामारी आहे त्याच्यावर नियंत्रण तर करू शकत नाही आहे, त्याच्यावर नियंत्रण पाहू शकत नाही आहे. परंतु त्या आळखाली हे आमचे जे सरकारी संस्थान आहे ते सरकारी संस्थान विकण्याचा हा षडयंत्र करत आहे. त्या ह्याच्यामध्ये जसं स्वतंत्रतापूर्व आपल्या कोयला कोळशाचे जे माईन्स असतात ते त्यामध्ये बाहुबली राज होता. नंतर ते सरकारने ॲक्वायर केले होते. परंतु परत ही सरकार बाहुबली राज त्या कोयला माईन्समध्ये आणत आहे. त्या कोयला माईन्समध्ये 2 तारखेपासून तर 4 जुलैपर्यंत हा संप चालू आहे खाजगीकरणाच्या विरोधात. त्याच सपोर्टमध्ये आम्ही 3 जुलैला इथे हा प्रोटेस्ट डे करतो आहोत आणि भविष्यामध्ये कॉर्पोरेशनची लढाई जी आमची चालणार आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही परत संपावर, अनिश्चितकालीन संपावर आम्ही तिघं फेडरेशन म्हणून जाणार आहोत असं आम्ही या सरकारला आवाहन करतो. भारत सरकारची जी मजदूर विरोधी नीती आहे त्याच्या विरोधामध्ये इथे युनियनचे आपले झेंडे दंडे विचार आचार बाजूला ठेवून तिघी युनियन ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये एकत्र आलेली आहे. आणि या सरकारचा जो निर्णय आहे ऑर्डिनन्स फॅक्टरीचे कॉर्पोरेशन करणं, कोयला खदान जे आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट ठेके देणं किंवा त्याचे कॉर्पोरेशन करणं, याच्या विरोधामध्ये आम्ही 3 जुलै हा दिवस
प्रोटेस्ट डे म्हणून इथे आम्ही पाळत आहोत आणि निरंतर 2014 पासून आम्ही सांगत आहोत आणि आम्ही पाहत आहोत की सरकार या तमाम सरकारी ज्या संस्था आहेत त्यांचं निगमीकरण खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या पाठीमागे सरकारचा जो मेन हेतू आहे की या सरकारची या सेक्टरची जे तमाम हजारो एकर जमीन आहे हे आपल्या ताब्यामध्ये घेणं आणि हे उद्योगपती जे प्रायव्हेट उद्योगपती हे खाजगी उद्योगपती त्यांच्या घशामध्ये घालणं. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी इथे सांगू इच्छितो की संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तरतूद केलेली आहे की या SC ST OBC समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी लागू केलेलं आहे आणि हे संपवण्याचा मार्ग संविधानामध्ये ते बदल नाही करू शकत पण हे संपवण्याचा मार्ग हे ऑलरेडी अगर प्रायव्हेट झालं खाजगीकरण झालं इथे आरक्षण खतम होऊन जाईल. तसं तमाम केंद्रीय कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी केंद्रीय संस्थाने आहेत त्या ठिकाणी जर कॉर्पोरेशन प्रायव्हेटेशन झालं तिथे ऑटोमॅटिकली आरक्षण खतम होणार आहे. हा एक मंशा ही सरकारची आहे आणि याचा विरोध म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन आणि अनिश्चितकालीन हरताळवर आमच्या पूर्ण परिवारासह आम्ही जाणार आहोत आणि सरकारला दाखवून देणार आहोत की तुम्ही जर आमच्या ऑर्डिनन्स फॅक्टरी किंवा कुठल्याही केंद्र सरकार संस्थानांना जर प्रायव्हेटायझेशन कॉर्पोरेशन करण्याचा प्रयत्न केला ते आम्ही खपवून घेतल्या जाणार नाही. धन्यवाद. हो मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू मनात माया डोळा निखारे पाखाची औलाद तू राजा माणूस हा दिलदार लखलखती नंगी तलवार आपला राजा माणूस हा दिलदार. बी स्मार्ट शॉपी. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बी स्मार्ट शॉपी ॲप डाउनलोड करा आणि 24 तासात घर बसल्या मिळवा किराणा, बेकरी प्रॉडक्ट, लेडीज वेअर, बेबी ड्रेसेस आदी सर्व काही. खास लेडीज वेअर वरती मिळवा 50% डिस्काउंट. स्पिन अँड विन गेम खेळा आणि जिंका 2500 रुपयापर्यंतचा किराणा फ्री, तेही आकर्षक बक्षिसांसह. तर वाट कसली बघताय? आजच गुगल प्ले स्टोअर वरून मोफत डाउनलोड करा बी स्मार्ट शॉपी ॲप किंवा तुम्ही आमच्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा खरेदी करू शकता. भुसावळ शहरातील विश्वसनीय आणि सर्वोत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे राजपथ कोचिंग क्लासेस होय. इयत्ता 5वी ते 12वीचे CBSE व स्टेट बोर्डचे शिक्षण लॉकडाऊन कालावधीमध्ये ऍप्लिकेशन द्वारे ऑनलाईन क्लासेसला सुरुवात. प्रत्येक बॅच मध्ये केवळ 20 विद्यार्थ्यांचा समावेश. बोर्ड एक्झाम नुसार प्रोएक्टिव्ह टेस्टची सिरीज. सर्व सुविधांनी सुसज्ज आणि स्वच्छ असे वातावरण. यासाठी आजच कॉल किंवा मेसेज करून आपल्या पाल्याचा सुरक्षित अशा राजपथ क्लासेसला प्रवेश निश्चित करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.